नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत जास्त सिकल सेल प्रादुर्भाव असलेल्या 21 जिल्ह्यातील अरुणोदय सिकल सेल अनिमिया विशेष अभियान राबविण्यात येत असून त्यामध्ये भंडारा जिल्ह्याचा समावेश असल्याने जिल्हा आरोग्य विभागामार्फत भंडारा जिल्ह्यात दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 दरम्यान अरुणोदय सिकल सेल नियमिया विशेष अभियान उत्साहपूर्ण वातावरणात राबवण्यास सुरुवात झाली। सदर जिल्हास्तरीय अभियानाचं उद्घाटन राज्यमंत्री गृह ग्रामीण शालेय शिक्षण सहकार खनिक्रम तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते फीत कापून दीप प्रज्वल व अरुणोदय सिकल सेल अनिमिया विशेष अभियानाच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण करून करण्यात आलं। अभियानाच्या जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी सावंत कुमार, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद सोमकुवर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संदीप गजभिये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अतुल टेंभुर्णे, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी अनिल बनकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर अजिंक्य आंबाडकर, कार्यक्रम समन्वयक रोहिणी पवार आदी उपस्थित होते। पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर उद्घाटनाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सिकल सेल अनिमिया विशेष अभियान अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने हाती घेतला असून सिकल सेल हा आजार मागच्या अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या काही समुदायामध्ये आढळून आलाय। गंभीर आजारामुळे यावर मात करण्यासाठी व लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याकरिता हे अभियान शासनाकडून राबवण्यात येत असल्याचं सांगितलंय। विशेषतः विदर्भात या आजाराचे रुग्ण बऱ्याच प्रमाणात आढळून येतात। याकरिता सिकल सेल अनिमिया या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून या रोगावर नियंत्रण मिळवावे व भंडारा जिल्ह्यातील जनतेने अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून आपली व आपल्या परिवारातील सर्व सदस्यांची तपासणी करून घ्यावी असं आवाहन केलं। कार्यक्रमाला नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती। नमस्कार, मी सावंत कुमार, कलेक्टर भंडारा। सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत अरुणोदय सिकल सेल अनिमिया विशेष अभियान ही मोहीम शासनाच्या आरोग्य धोरणांना पूरक ठरणारी आणि समाजाच्या हितासाठी राबवण्यात येणारी अत्यंत महत्त्वपूर्ण पहल आहे। या अभियानाच्या माध्यमातून दुर्गम व आदिवासी भागापर्यंत सिकल सेल तपासणी, समुपदेशन व उपचार सुविधा पोहोचत आहे। मी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, आरोग्य यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्थांना आवाहन करतो की त्यांनी समन्वयाने काम करून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी। सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून आपण सिकल सेल मुक्त, निरोगी व सक्षम समाज घडवू शकतो। या अभियानात योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। धन्यवाद। मी डॉक्टर मिलिंद सोमकुवर, जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारा जिल्ह्यामध्ये सिकल सेल एनिमिया ही एक प्रमुख आरोग्य समस्या आहे। आपल्या भागात या आजाराचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्यामध्ये सिकल सेल जनजागृती आणि तपासणी मोहीम अरुणोदय या नावाने आपण सुरू करत आहोत। त्याला चांगला प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा आहे। त्या अनुषंगाने सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, कर्मचारी यांना मी आवाहन करतो की या मोहिमेमध्ये 0 ते 40 वर्ष वयोगटातील जे आपले लोकसंख्या आहे त्या सर्वांची सर्वेक्षण करून ज्यांची तपासणी झालेली नाही त्या नागरिकांची आणि लहान मुलं असतील, महिला असतील त्यांची सिकल सेलची तपासणी आपण करून घेणार आहोत या मोहिमेमध्ये। आणि ज्यांची सिकल सेल सॉल्युबिलिटी टेस्ट पॉझिटिव्ह येईल त्यांच्या पुढच्या तपासण्या सुद्धा आपण या मोहिमेमध्ये करून घेणार आहोत। आणि जे आजारी रुग्ण असतील त्यांच्या औषधोपचाराची व्यवस्था सुद्धा शासनाने केलेली आहे। त्यासोबतच त्यांचं समुपदेशन गाव पातळीवर या मोहिमेमध्ये केल्या जाणार आहे। या मोहिमेत सर्व नागरिकांनी आणि आपल्या कर्मचाऱ्यांनी, अधिकारी, जनप्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं आवाहन करतो। या बातमीचा इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री।